नमस्कार. तुमचं परत स्वागत इंडिक पिक्चरमध्ये. मी अजय सुदामे. तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. काल 22 जानेवारी हा अतिशय मोठा ऐतिहासिक दिवस होता. अतिशय मोठा म्हणजे कित्येक लोकांच्या किंवा माझ्या आयुष्यातला सुद्धा असा दिवस परत होणे नाही. मी आजपर्यंत असं काही झाल्याचं मला आठवत नाही. आता असं बघा की आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली. जे मंदिर साधारणपणे 500 वर्ष मागे उद्ध्वस्त केलं होतं, ते बनायला इतकी वर्ष का लागली हा प्रश्न आहे. म्हणजे जोपर्यंत मुघलांचं आणि इंग्रजांचं राज्य होतं तोपर्यंत तर हे होणार नव्हतं, यात काही शंकाच नाही. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा याला इतकी वर्ष का लागली, हा फार मोठा गहन प्रश्न आहे. आणि त्याचमुळे त्यातनं एक प्रश्न असा उभा राहतो, की आज जेव्हा मंदिर झालेलं आहे आणि पंतप्रधान मोदींच्या आणि भाजपच्या प्रयत्नांनी हे झालं आहे, हे अगदी उघड आहे. त्यामुळे याचं सगळं श्रेय त्यांना मिळावं का? म्हणजे आज जो 18 वर्षाचा, 20 वर्षाचा, 15 वर्षाचे कोणी तरुण-तरुणी असतील किंवा 25 वर्षाचे असतील, इव्हन 30-35 सुद्धा असतील, त्यांना हे वाटण्याची शक्यता आहे, की हे सगळं मोदींनीच केलं. मोदींमुळे झालं किंवा कोर्टाने केलं. जे थोडेसे शिकलेले असतील किंवा जे वाचत असतील त्यांना हे वाटत असेल, की कोर्टात निर्णय आला, कोर्टाने दिलं किंवा काही पत्रकार किंवा कम्युनिस्ट लोकं, काँग्रेसी लोकं सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न करतात, की हे कोर्टाने केलं. त्यामुळे याचं श्रेय कोर्टाला आणि नरेंद्र मोदींना द्यायचं का? असा एक प्रश्न मित्रांनो अतिशय एक एक असा आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा आहे. तर तो जो प्रश्न आहे, तो किती भोळसट आहे आणि त्याचं खरं उत्तर काय त्याच्याकरता मित्रांनो आज मी हा व्हिडिओ करतोय. पण त्याआधी मला वाटतं याची थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड तयार करण्याकरता एक 2-3 मिनिटामध्ये मी स्वतः 1992 मध्ये जेव्हा अयोध्येला कारसेवेला गेलो होतो, अ, ती ती तो तो एपिसोड सांगून मग आपण पुढचं राजकारण डिस्कस करू. 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली राम जन्मभूमीच्या आंदोलनाकरता. राम जन्मभूमी आंदोलनाला घेऊन जनजागृती करायला आणि लोकांमध्ये एक प्रचंड ऊर्जा तयार झाली. त्यांना त्यावेळेला जो रिस्पॉन्स मिळाला, त्यांनी स्वतः भाजपचे नेते सुद्धा आश्चर्यचकित झाले. याचं परिवर्तन एका कारसेवेत झालं आणि हजारोच्या संख्येने कारसेवक 1990 मध्ये अयोध्येला पोहोचले. तिथे मुलायमसिंग सरकारने त्यांच्यावर गोळीबार केला आणि तेव्हापुरतं हे आंदोलन शमलं. पण जनजागृती सुरूच होती. 2 वर्षांनी अजून एक कारसेवा करण्यात आली आणि त्या म्हणजे 1990 मध्येच खरं म्हणजे जाण्याची इच्छा होती. पण तू लहान आहे असं त्यावेळेला मी 20 वर्षाचा होतो. तर तू लहान आहे, तू जाऊ शकत नाही असं सांगून पण माझे कित्येक मित्र गेले होते मला माहिती आहे. त्यावेळेला मी जाऊ शकलो नाही. 1992 मध्ये परत अ, हा मौका आला. मी घरी हट्ट धरला, की मला अयोध्येला जायचे आहे. त्यावेळेला वडिलांनी पहिल्यांदा तर सरळ-सरळ नकार दिला. मग आईनी 2-4 दिवसात त्यांचं हळू-हळू सांगून त्यांचं मन वळवायला सुरुवात केली. त्यावेळी आमच्याकडे माझ्या वडिलांचे अतिशय घट्ट मित्र म्हणजे भाऊ म्हणावा असे मित्र आले होते 2-4 दिवसाकरता. त्यांचं नाव कॅप्टन कुमार गोडबोले. त्यांनी वडिलांना "तू याला नक्की पाठव, म्हणजे एडव्हेंचर म्हणून तरी पाठव." असं म्हणून त्यांनी वडिलांवरती दबाव टाकला आणि शेवटी वडिलांना नाईलाज झाला आणि घरून परवानगी मिळाली. 25 नोव्हेंबर 1992 रोजी महानदी एक्सप्रेसनी अ, अयोध्येला निघालो. बरोबर काही मित्र, कारसेवक मित्र आणि हजारोच्या संख्येने नागपूरमधून लोकं होती. आता ही म्हणजे ही गाडी सरळ इथून फैजाबाद स्थानकावर जाणार आणि तिथे आपल्यावरती फुलांचा वर्षाव होणार, वाजत-गाजत आपण ती त्या मस्जिदीपाशी जाणार, अशी माझी तरी कल्पना होती. पण तो भाबडेपणा होता, हे थोड्याच वेळात लक्षात आले. कारण इथून गाडी विदिशा नावाच्या स्टेशनपर्यंत गेली. तेव्हा भाजपचं राज्य होतं मध्य प्रदेशमध्ये. तिथपर्यंत गाडी गेली आणि परत आली. मग थोड्या वेळाने परत गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न झाला. ती काही जाईना. असं मागे-पुढे 2-4 वेळेला झालं आणि शेवटी केव्हा तरी पहाटे एका मध्य प्रदेशमधल्या एका स्थानकावर आम्हाला उतरवण्यात आलं. आम्ही तिथेच रात्र झोपून तिथे काढली. सकाळी आम्हाला सगळ्यांना बसमधून चित्रकूट नावाचं सुंदर निसर्गरम्य असं एक तीर्थस्थान आहे. त्याचं रामायणात सुद्धा त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. असं ते चित्रकूटला आम्हाला तिथे नेण्यात आलं. तिथे मित्रांनो पहिल्यांदा मी उमा भारती यांना डोळ्यांनी समोरून पाहिलं. त्यांचं ते मग काय म्हणतात त्यांच्याशी अर्धा मिनिटं आम्ही काही बोललो जे काय त्यावेळेला शक्य होतं ते. त्यांनी सांगितलं, "आपल्याला अयोध्येला जायचंच आहे."
आम्ही तिथे राहण्याची खाण्याची काही गैरसोय नव्हती. साधू लोकांच्या संगतीत आम्ही मंदिरात राहत असू. सुंदर निसर्गरम्य स्थान मित्रांनो. आणि तिथे 3 नद्यांचा संगम आहे. त्या संगमात आम्ही अंघोळ करायची आणि साधू लोकांच्या हातचं जेवायचं. असं 1-2 दिवस चंगळ सुरू होतं. पण 24-36 तास काढल्यानंतर काही लोकांच्या मनात चलबिचल सुरू झाली. खास करून जे 50च्या वरचे, 60च्या वगैरे अशा वयाची जी लोकं होते, त्यांच्यात चलबिचल सुरू झाली आणि काही लोकांनी घरी परत जाऊया का असा विचार केला आणि काही लोकं परत गेले पण. आणि त्यावेळेला अ, खास सांगण्यासारखी गोष्ट आहे, की उत्तरेकडे जाऊ नका असं सरकारचे म्हणणं होते. पण दक्षिणेकडे म्हणजे तिकडनं एम-पी मधनं इकडे तुम्हाला नागपूरला जायचं आहे, हैदराबादला जायचं आहे, चेन्नईला जायचं तुम्ही कुठून आला असेल, तर त्या गाड्या अवेलेबल होत्या आणि मला वाटतं विनामूल्यच होत्या. त्यामुळे आमच्यातनं काही लोकं परत गेले. आम्ही मित्रांनी एकमेकाकडे बघितलं आणि ठरवलं, की घाबरायचं नाही, आगे चलने का. 3 दिवसाच्या चित्रकूटमधल्या सहलीनंतर आम्हाला एका बसमध्ये बसवून उत्तर प्रदेशामध्ये नेण्यात आले. आणि आता गंमत-जंमत संपलेली होती. म्हणजे जवळ-जवळ 10-12 तास किंवा मला वाटतं 15 तासही असेल प्रवास केल्यानंतर आम्ही उत्तर प्रदेशमध्ये आलो. मग एका ठिकाणी थांबलो. बसच्या आतमध्ये बसमध्ये भरगच्च लोकं भरलेले होते. काही ठिकाणी बसमध्ये जागा नसल्याने बसच्या टपावरून सुद्धा मला प्रवास केल्याचा आठवतो. आणि त्यावेळच्या उत्तर प्रदेशमधल्या नद्या आणि हिरवळ बघून मी आश्चर्यचकित झालो. इतकी सुंदर शेती आणि एवढ्या नद्या आपल्या महाराष्ट्रात तेव्हाही नव्हत्या आणि आजही नाही, अर्थात नाही. पण ते मात्र तो कमालीचा मित्रांनो दृश्य होतं ते. आम्ही बांदा नावाच्या शहरात बराच तास मला वाटतं प्रवास केल्यानंतर आम्ही बांदा नावाच्या शहरात पोहोचलो आणि आता चांगलाच घरची आठवण यायला लागली होती. त्रास सुरू झालेला होता आणि ती तर केवळ सुरुवात होती. आम्हाला त्यानंतर पुढचे 2 रात्र मित्रांनो आम्ही उत्तर प्रदेशच्या म्हणजे नोव्हेंबर महिना संपत आला होता. डिसेंबरची सुरुवात होती. एक ग्राउंडमध्ये झोपून आम्ही पुढच्या 2 रात्री काढल्या. आणि अजून काही लोकांचा धीर सुटला. परत चर्चा सुरू झाली, की घरी परत जाऊया. आम्ही मित्र मात्र घट्ट होतो. परत जाण्याचा प्रश्नच नव्हता. काही लोकं दुसऱ्या दिवशी परत पहिल्याच रात्रीच्या थंडीच्या तडाख्यानंतर काही लोकं दुसऱ्या दिवशी परत जे काय मिळेल ते घेऊन नागपूरला परत गेले. त्यावेळी माझ्या मनात सुद्धा घरी जावे की काय असा विचार आला नाही असे म्हणणं चुकीचे ठरेल. मी काही ट्रेंड सैनिक किंवा असा काही नव्हतो. एका सुखवस्तू घरात वाढलेला त्याच्यामुळे एवढे कष्ट मी आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. त्याच्यामुळे कुठेतरी भीती पण वाटत होती आणि कुठेतरी घरची आठवण सुद्धा येत होती. पण परत विचार केला, की हे धर्माचं काम आहे, देशाचं काम आहे, असा मौका परत मिळणे नाही. मग रात्री मित्रांमध्ये परत चर्चा केली, की उद्या घरी फोन करू. त्यावेळेला मित्रांनो आजच्यासारखे असे मोबाईल फोन वगैरे नव्हते. 2 रात्री ग्राउंडमध्ये काढल्यानंतर मग एका शाळेत नेण्यात आले. पोलीस एका प्रकारे अटक होती ती. डिटेन्शन होतं. शाळेत नेण्यात आले. शाळेत जरा बरी सोय होती. मग एक 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 दिवस, एक रात्र तिथे काढली आणि मग तिथून आम्ही पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन आम्ही तिथून पळालो. तिथे आम्हाला बसमध्ये बसवून इलाहाबाद म्हणजे आजचे प्रयागराज तिथे नेण्यात आले आणि तिथून असं ठरलं, की इथून पुढे अयोध्येला पायी जायचे. कारण त्यावेळेला तिथे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन कोसळलं होतं. कुठलीही वाहतूक नव्हती. मग आम्ही 4-6 मित्र आणि बरेचसे अनोळखी कारसेवक असं मिळून एका सकाळी उठून आम्ही अयोध्येच्या दिशेने पायी चालायला मित्रांनो सुरुवात केली. त्यावेळेची कमाल म्हणजे ही, की प्रत्येक गावामध्ये सकाळी पहाटे 5 वाजेपासून 8 वाजेपर्यंत चहा, कॉफी शक्यतो कमी, पण चहा पाहिजे तेवढा मुबलक, भरपूर पाणी, गूळ, दाणे हे सतत मिळत असत. कितीही खा. प्रत्येक 3-4-5 किलोमीटरवरती गाव. 8-8:30 होऊन गेले, की मग नाश्ता, मग 11 वाजून गेले, की कुठेही जेवण. असं मित्रांनो या गावागावातनं पोलिसांना चुकवत, शेतातून जसा रस्ता मिळेल तसा जंगलातून चालत आम्ही 2-2.5 दिवस चालल्यानंतर शेवटी अयोध्येच्या जवळ आलो आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी अयोध्येला पोहोचलो. साधारणपणे मला वाटतं 110 ते 120 किलोमीटर हे अंतर आम्ही पार केलं असेल.
फारशी कष्टाची सवय नसताना हे आपण कसे केले हे माझेच मला त्यावेळेला कळले नाही. आणि म्हणजे अर्थात मला वाटतं हीच बहुतेक यालाच फेथ म्हणतात. हीच बहुतेक आपली धर्मावरची श्रद्धा असावी. तर तिथे पोहोचल्यानंतर एक रात्र झोपलो. दुसऱ्या दिवशी थोड्या वेळाने असं मला हे कळले, की तो ढाचा खाली पडलेला आहे. आणि मग त्यानंतर मी ट्रेननी परत नागपूरला आलो वगैरे, वगैरे. याच्याविषयी मी एक व्हिडिओ पण केलाय. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. नंतर ऑफ इंडिया नावाचं जे ऑनलाईन पोर्टल आहे, त्याच्यावर मी आर्टिकल सुद्धा लिहिले, त्याची सुद्धा लिंक याच्यात मी टाकीन. तो थोडं डिटेलमध्ये आहे, ते तुम्ही वाचू शकता. पण मला आज या अनुषंगाने थोडासा वेगळा विषय बोलायचा आहे, ज्याची मी सुरुवातीला सुतोवाच केला होता. तो हा, की आज मंदिर झाले त्यावेळेला 32 वर्ष मागे जेव्हा मी अयोध्येला गेलो होतो आणि परत आलो, तेव्हा माझे वडील असं म्हटले होते, "यात काही होणार नाही. यात काही लोकांचे जीव गेले, तुम्ही कष्ट केले, पण हे मंदिर होईल असं मला वाटत नाही." आज माझे वडील नाहीत. आज ते असते तर खरंच आनंद झाला. आता ते आत्ताच गेले काही महिन्यापूर्वी. त्यावेळेला मंदिर होणार हे दिसत होतं. पण त्यावेळेला एक सांगण्यासारखा प्रसंग मित्रांनो, तो सांगून मग पुढच्या राजकारणाच्या विषयाकडे वळतो हा, की जेव्हा आम्ही म्हणजे 7-8 दिवस किंवा 6 दिवस, 7 दिवस फोन नव्हता केला घरी, त्यावेळेला काही लोकं, सीनियर लोकं जेव्हा परत आले होते, तेव्हा माझ्या वडिलांनी विचारलं, की "आमचा मुलगा कुठे आहे?" तर त्यांनी सांगितलं, "इथे-इथे होता, इथे गेला." आणि काय होईल आमचं तिथे त्या मुलांना काही झालं तर? तेव्हा ते सीनियर असं म्हणले होते माझ्या वडिलांना, की नाहीतरी 10,000 नरबळींचा हार कालीला यावेळेला आपल्याला द्यायचा आहे. त्यावेळेला माझे वडील भडकले होते आणि त्यांना आता खरंच असं वाटलं होतं, की आपला मुलगा परत येतो की नाही. पण रामाची कृपा, की मी अ, काही न होता परत आलो आणि आज मंदिर सुद्धा झाले. त्याच्यामुळे हा फार मोठा क्षण आहे. म्हणजे माझ्याकरता तर ही अक्षरशः पर्सनल स्वप्नपूर्ती आहे. पण आता कंटेन्शियस इश्यू, वादाचा मुद्दा हा, की याचं श्रेय कोणाला द्यायचं? पंतप्रधान मोदींना, भाजपला, लालकृष्ण अडवाणींना, त्यावेळच्या भाजपला, कारसेवकांना, की सुप्रीम कोर्टाला? तर मला वाटतं अगदी एक सिंपल पहिलं उत्तर, की या सगळ्यांनी मिळून हे काम केलेलं. त्यामुळे थोडं-थोडं श्रेय सगळ्यांना. पण या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर देणं याकरता जरुरी आहे, कारण याच्यातच पुढचा मार्ग लपलेला आहे. जसं की सेक्युलरिझमच्या विळख्यातनं आपली कधी सुटका होणार? काशी, मथुरा कधी मुक्त होणार? हे आपल्याला हिंदू राष्ट्र म्हणून डिक्लेअर करता येईल का? वगैरे, वगैरे. आता असं बघा, की थोडंसं असं म्हणतात, की पुढचे प्रश्न सोडवायला मागे जाणं आवश्यक आहे. इतिहासात जाऊया. या घटनेची तुलना सोमनाथ मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि त्याची मुक्तता झाली होती, त्याच्याशी करता येईल. मला वाटतं 17 वेळा सोमनाथचे मंदिर इस्लामिक आक्रमकतावाद्यांनी फोडले होते आणि शेवटी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यावेळेला नेहरू मुद्दामून याला गेले नाही आणि त्यांचा याला विरोध होता. पण देशाचे राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद याला गेले होते आणि त्यांनी याला आपला फुल समर्थन दिलेले होते. अजून एक त्याच्याशी कंपॅरिझन करता येणारी घटना अशी, म्हणजे घटना नाही खरं म्हणजे हा काय म्हणतात त्याला, 2 राज्यांमधला 2 पंतप्रधानांमधली ही तुलना आहे ती ही, की 1989 मध्ये पहिल्यांदा भाजपनी आपल्या प्लेनरीमध्ये, पालनपूर इथे झालेल्या प्लेनरीमध्ये हा प्रस्ताव पारित करून घेतला, की आता आपल्याला मंदिर बनवायचं. 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणीजींनी रथयात्रा काढली. त्याच्यात कारसेवकांचे प्राण गेले. त्यानंतर 1984 मध्ये ज्या भाजपला 2 जागा मिळाल्या होत्या, त्या 1989 मध्ये ते 88 वर गेले. मग त्याच्यानंतरच्या इलेक्शनमध्ये ते 130-140 पार झाले. तिथून 180 वरती गेले. पण असं सगळं असताना सुद्धा त्यावेळच्या भाजपनी आम्ही मंदिर बनवू, आम्ही मंदिर बनवू, हे ते सांगत राहिले, पण ते मंदिर काही बनवू शकले नाही. त्याच्यानंतर 1998 मध्ये भाजप सत्तेत आली. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. 6 वर्ष भाजपचं राज्य होते. पण त्यावेळेला सुद्धा मंदिर झालं नाही हा भाग वेगळा. कारण असं तुम्ही म्हणू शकता, की त्यावेळेच्या भाजपकडे काही आजच्यासारखी लोकसभेत किंवा संसदेत मेजॉरिटी नव्हती. त्याच्यामुळे हे शक्य झाले नाही असं तुम्ही म्हणू शकता. पण त्यावेळेच्या भाजपनी याच्या दृष्टीने काही प्रयत्न सुद्धा केले नाहीत. आयडिओलॉजिकली हा अजेंडा कधीच त्यांनी पुश केला. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचं कौतुक. त्यामुळे
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्यांना मेजॉरिटी 2014 मध्येच मिळाली होती, पण त्यानंतरही मंदिर व्हायला 10 वर्ष लागली जवळजवळ. त्यानंतरही कोर्टाचा निर्णय यायला कित्येक वर्ष लागली. एक मत असे की याचं सगळे श्रेय सुप्रीम कोर्टाला का नाही द्यायचं. तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये ही केस स्वातंत्र्यापासून आहे, त्याच्या आधीपासून, पण कोर्टाने काहीच नाही केलं. मोदींनी जेव्हा कोर्टावरती प्रेशर टाकलं, कंटिन्युअस हिअरिंग, सतत त्यांनी दिवसेंदिवस हिअरिंग केलं, तारीख पे तारीख होऊ दिली नाही, त्याच्यानंतर हा निर्णय आला. कोर्टाला त्यांनी निर्णय द्यायला भाग पाडले. आणि रंजन गोगोई, जे त्या 5 जजेसपैकी एक जज होते, त्या रंजन गोगोईंना त्यानंतर राज्यसभेचे मेंबर केले. म्हणजे याच्यामध्ये किती मोठं राजकारण आहे मित्रांनो, बघा. आणि जे लोक मोदींना, तुम्ही रंजन गोगोईंना राज्यसभेचे मेंबर केले असा आरोप करतात आणि हे आजपर्यंत झालेलं नाही असं म्हणतात, तेच लोक भाजपला क्रेडिट देत नाहीत. असं कसं काय? त्याच्यात मित्रांनो नक्कीच नरेंद्र मोदींचं, अमित शहांचं, भाजपचं क्रेडिट आहेच, पण सुप्रीम कोर्टाचं सुद्धा. किती आहे मला माहित नाही. माझा अजून एक मुद्दा हा की त्यावेळच्या 1989च्या भाजप सुद्धा क्रेडिट आहे, की ज्यांनी या प्लेनरीमध्ये आम्ही मंदिर बनवू हे सांगितलं. भाजपच्या घोषणापत्रांमध्ये मंदिर पहिलेपासूनच होतं, पण 1989 मध्ये पहिल्यांदा त्याला राजनैतिक अजेंडा म्हणून पुढे नेण्यात आलं. तर त्यावेळच्या भाजपचं सुद्धा त्यांना श्रेय देणं भाग आहे. लालकृष्ण अडवाणींनी जेव्हा दोन रथयात्रा काढल्या 1990 मध्ये आणि 1992 मध्ये, त्यांनी हे केलं नसतं ते आजपर्यंत हा हा दिवस आला असता असं मला वाटतं. त्या कारसेवकांना सुद्धा प्रचंड श्रेय, ज्यांनी आपल्या याच्यात प्राण दिले, घरदार विसरून ते तिथे गेले. कित्येक लोक माझ्यासारखे लाखोनी लोक जिवंत परत आले, जास्त लोक परतच आले. म्हणजे जेवढे लोक गेले होते त्या मानाने फार थोडेसे लोक तिच्यात त्याचे प्राण गेले, पण ते जे थोडेसे होते ते सुद्धा फार मोठा मित्र, फार मोठा नंबर होता मित्रांनो. आणि ज्याच्या घरचा एक मुलगा गेला असेल, एक बाप गेला असेल त्यांच्याकरता, तर तो पूर्ण विश्व होता. त्याच्यामुळे त्या कारसेवकांना सुद्धा श्रेय देणं भाग आहे. त्यांनी जे देशाकरता बलिदान दिलं ते कमालीचं होतं, त्यामुळे त्यांना श्रेय देणं भाग आहे. ती एक छोटीशी गोष्ट लक्षात घेणं भाग आहे की तो ढाचा पडल्यानंतर भाजपचे त्यावेळेचे नेते खरोखर घाबरले होते की त्यांनी तसं नाटक केलं. मला माहिती लालकृष्णजी म्हणले होते, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे, सगळ्यात दुःखी दिवस आहे, दिस इज द सॅडेस्ट डे इन माय लाईफ. तर ही मला वाटतं मित्रांनो त्यावेळेच्या भाजपच्या नेत्यांकडनं झालेली मोठी चूक होती. आता असं म्हणण्यामागे राजकारण होतं का? होतच, पण त्यांनी असं म्हणून फार मोठी त्यावेळेला त्या मुवमेंटला कारसेवकांना त्यांनी एका प्रकारे डिस्क्रेडिट केलं. आणि कारसेवक कोणीतरी गुंड प्रवृत्तीचे क्रिमिनल लोक होते असं एका प्रकारे त्यावेळेला लेफ्टिस्टांना आणि मोठ्या मोठ्या पत्रकारांना तो असं वातावरण तयार करण्याचा मौका मिळाला. कशामुळे? अडवाणीजींनी माझ्या आयुष्यातला सगळ्यात दुःखाचा दिवस होता असं म्हटलं. त्याच्यामुळे मला वाटतं की मंदिर बनायला 30 वर्ष लागली, नाहीतर त्यावेळेला 1992 मध्ये ढाचा खाली पडल्यानंतरच मंदिर बनवू शकलं असतं. पण कुठेतरी भाजपवाले मागे आहे आणि त्याच्यामुळे मोदींना क्रेडिट. मोदींनी याचं कधीही लाज न बाळगता, भीती न बाळगता, इंटरनॅशनल फोरम्स मध्ये सुद्धा फॉरेन पॉलिसी इतकी जोरदार की त्यांनी मुसलमान राष्ट्रांमध्ये सुद्धा याचं कधी याविषयी कधी त्यांनी चर्चा होईल ना, त्याचा कधी आपल्या देशावरती वाईट असर होऊ दिला. काँग्रेसवाले सांगायचे की मस्जिद पडली तर आपल्याला तेल मिळणार. तेल तर हाती देश आपल्याला देतच आहेत, उलट त्याच्यानंतर त्यांनी मोदींना अर्धा डझन तरी अवॉर्ड दिले असते. तर ही मोदींची कमाल. त्यांनी याचा इंटरनॅशनल संबंधावरती कुठेही त्यांनी त्याचा असर होऊ दिला, म्हणून फार मोठे श्रेय त्यांना. पण मला असं वाटतं जो प्रश्न अनुत्तरित आहे तो हा की काशी मथुरा आपल्याला कसा काय लिबरेट करायचा, काशी मथुरा मुक्त कशा हो, हे जे 2 धर्मस्थळ ही मुक्त कशी होणार. तर मला वाटतं मित्रांनो त्याचं उत्तर हे भाजपकडे आहे. त्याचं उत्तर भाजपच्या राजनेत्यांकडे आहे. मोदी ऑलरेडी 74 वर्षाचे होत आले आहेत, त्यामुळे ते आपल्यात अजून किती दिवस ते पंतप्रधान राहतील मला माहिती, पण त्याची उत्तरं त्यांना शोधायची आहेत. त्यावेळेला नाही तर कारसेवकांनी जसं उत्तर शोधलं होतं तसं उत्तर परत शोधलं गेलं तर फार मोठा प्रसंग उभा राहील. आणि अर्थात कोर्टाची सुद्धा जबाबदारी याच्यात फार मोठी आहे.
कोर्टाला दोन्ही बाजूंशी बोलून याच्यातनं मार्ग काढणं भाग आहे. कारण काशी मथुरा मुक्त करायच्या हे तर नक्कीच आहे. त्या शांती मार्गाने नाही झाल्या तर परत 1992चा प्रसंग उभा राहील असं मला वाटतं. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.